मनामध्ये पुष्कळ कुकल्पना येतात, परंतु मला एक गोष्ट सांगू द्या की मंदिर लहान किंवा मोठं नसतं. लोक हे गरीब किंवा श्रीमंत नसतात. देवाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती एक भक्त आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा देव प्रभावीरित्या कार्य करतो, देव सामर्थ्यरीत्या कार्य करतो, तर लहान व्यक्ती देखील आकाशामध्ये गरुडाप्रमाणे भरारी घेणारा प्रभू करतो. प्रेज द लॉर्ड. तर जाऊया आजच्या वचनाकडे आणि परत एक वार आपण आपल्या हातामध्ये पवित्र शास्त्र घेऊया, हायलाइट्स करूया. ज्याच्याकडे पेन पेन्सिल आहे त्यांनी नोट करा, कारण की आजचं वचन वचनाचं वचन आहे आणि त्यामध्ये देव आपल्याला स्पर्श करेल. यिर्मयाचं दुसरं पत्र याचा 13वं वचन आणि मग शेवटलं वचन 19वं वाचन. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले आहे. मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडून दिलेले आहे किंवा सोडले आहे आणि त्यात पाणी राहणार नाही. दुसरा झरा त्यांनी केलेला आहे आणि राहणार नाही असे फुटके हौद त्यांनी खोदून तयार केलेले आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण 19व्या वचनामध्ये पाहतो की तुझी दुष्टता तुला शासन करणार आहे. आता ही जी दुष्टता त्यांनी केलेली आहे, जे यहुदा किंवा इस्रायली लोक त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे की तुझी दुष्टता तुला शासन करेल, तुझी धर्मभ्रष्टता तुला शिक्षा करील. तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर हा तुझा देव, त्याला तू सोडले आहे, तुला त्याचा धाकही वाटत नाही. हे अनिष्टकारक क्लेशकारक आहे असं प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो. देवाला अतिशय क्लेश आणि कष्ट होत आहे, कारण की ज्या प्रजेला त्यांनी निवडलेलं आहे, ज्या घराण्यांना त्यांनी निवडलेलं आहे, ज्या लोकांना त्यांनी निवडलेलं आहे, त्या लोकांनी त्याला सोडले आहे. त्या लोकांनी त्याला सोडले आहे आणि त्यामुळे जर त्यांनी सोडलेले आहे तर देवाला वाईट वाटत आहे, परंतु त्यांना वाईट वाटत नाही. त्यांना त्याचं काही देखील खेद वाटत नाही की त्यांनी जे नियमित येणारे आशीर्वाद आहे ते सोडले आणि तात्पुरते आशीर्वादाच्या, ज्याला इन्स्टंट म्हणतो, त्या आशीर्वादाच्या मागे लागलेले. परत एक वार ख्रिस्ती मंडळी चर्चच्या वतीने जे ऑनलाईन आमामध्ये जॉईन झालेले त्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. आणि यासाठी आज आपण कंपॅरिझन, तुलनात्मक दृष्ट्या दोन गोष्टीकडे लक्ष लावलं आहे, कारण की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. की म्हणा दुहेरी दुष्कर्म. दुहेरी दुष्कर्म म्हणजे एक नाही तर दोन दुष्कर्म केलेले आहे. आणि त्यामध्ये पहिला दुष्कर्म हा आहे की त्यांनी जो जिवंत पाण्याचा झरा देवापासून येते तो त्याचा काय केले, परमेश्वर म्हणतो हे माझ्यासाठी क्लेशदायक आहे, माझ्यासाठी अनिष्टकारक आहे. आणि ज्या आज आपण मेजापाशी येणार आहोत त्यांनी आजच्या ह्या वचनाचा गांभीर्याने विचार करावा की खरोखर आमच्याकडून ही दुष्टता घडत आहे काय, आणि जर घडत आहे तर या वचनाच्या द्वारे देव तुमच्याशी माझ्याशी बोलत असताना आपल्याला परत जिवंत पाण्याच्या झऱ्याच्याकडे यायचंय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण की देव तुमची आणि माझी वाट आज त्या वधस्तंभाकडून आणि त्या वधस्तंभाच्या द्वारे प्रस्थापित या विधीच्या द्वारे बघत आहे. आणि यासाठी मी आरंभीच आपल्याला सांगतो, हे वचन जर आत्म्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या हृदयाला भिडत आहे तर प्रभूच्या या निश्चितच बोलवण्याकडे आपण दृष्टी लावूया आणि परत फिरूया. प्रेज द लॉर्ड. यस. कारण की हा दुहेरी दुष्कर्म काय करतो ह्याबद्दल परमेश्वराने लिहिलेलं आहे की ते तुम्हाला निश्चितच शिक्षा देवापासून आणि त्यामध्ये पहिला जर जिवंत पाण्याचा झरा आहे तो योहान शुभ वर्तमान याचा 4था अध्याय आणि 14व्या वचनाकडे आपण जाणार आहोत. आणि कोणीतरी जोरात वाचावं की पहिला झरा किंवा पहिला दुष्कर्म ज्यांनी केलं की जिवंत पाण्याचा झरा याला सोडलं आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या शमरोनी स्त्रीला जेव्हा तो पाण्याच्यासाठी एक विनंती करतो की मला पाणी दे, तेव्हा शमरोनी स्त्री आणि त्याच्यामध्ये जी चर्चा झालेली आहे, ज्या बद्दल आज पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्ती लोक फार आग्रही असतात, येशू ख्रिस्त त्या शमरोनी स्त्रीला, पर यहुदी स्त्रीला, जेंटाईलला काय म्हणतो ऐका. योहान 4:14.
सापडलं नाही. हे जीवनी पाणी जो कोणी पिईल, हा पुढे, त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन. ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा होईल. प्रेज द लॉर्ड. मी पाणी जे देईन, कोण देणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणतो मी जे काही देणार आहे ते पाणी अतिशय महत्वाचं आहे, कारण की ते पाणी त्याचं जीवनच नव्हे तर सार्वकालिक जीवन. आपल्याला माहित आहे येशू ख्रिस्ताने देखील मार्था आणि मार्याला स्पष्ट सांगितलं की तू विश्वास ठेव. तुझा विश्वास नाही आहे का? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. लाजर जरी मेला असला तरी जगेल. प्रेज द लॉर्ड. यस, आमचे जीवन खरोखर मरणासाठी नाही, तर आम्ही सर्व जे ख्रिस्तामध्ये निवडलेले आहोत, आम्हाला जीवन आणि युगायुगाचं जीवन प्राप्त झालेलं. प्रेज द लॉर्ड. मग अनेक जण म्हणते पाळसाहेब ते मरणाचं काय वगैरे, ते हो, हे आमचं देह आहे आणि देहाचं हे मरण नाही, तर हे आपण विश्रांती घेतो. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये आपण झोपी जातो असंच लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर झोपी जातो तर झोपलेला व्यक्ती उठतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त देखील तिसऱ्या दिवशी उठला, ज्याला पुनरुत्थान म्हणतात. आणि त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात तुम्हाला आणि मला देखील पुनरुत्थान आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मध्ये जे झोपी गेलेले आहे त्यांना मरण नाही, कारण की येशू जर उठलाय, हा तुमचा आणि माझा विश्वास आहे, तर तुम्हाला आणि मला देखील जीवन आहे. आणि ते कसं जीवन आहे? आता प्रभू येशू ख्रिस्ताने त्या समोरील स्त्रीला काय सांगितलं? ते सार्वकालिक जीवनाचा झरा जो येशू मध्ये निघत आहे तो तुमच्यापर्यंत येत आहे. अनेकदा विजिटला मी विविध ठिकाणी जातो, विशेष करून प्रायव्हेट लोडला जातो, आणि मग मी म्हणतो सिस्टर पाणी, तर ते लगेच जातात. घरामध्ये नळ असतो किंवा बाहेर नळ असतो, लगेच नळ चालू करतात, घ्या पाणी पाडक, एकदम फ्रेश पाणी आहे. का? कारण की आम्हा सर्वांना जे प्रायव्हेट रोड किंवा या परिसरामध्ये राहतात 24 तास पाणी आहे. आता आहे ना की नाही? आता बंद झालं, अद्याप पण आहे. बघा, जेव्हा अख्खी पुण्याला एक दिवस आड पाणी मिळत आहे, तर त्या समय या परिसराला अद्याप देखील कोणत्याही पाण्याच्या कमतरता नाही. आणि त्यामुळे त्यांना टाकी, त्यांना ड्रम भरायचे किंवा त्यांना टँकर याची सवयच नाहीये, कारण की त्यांना हवं तेवढं मुबलक पाणी सतत मिळत राहतं. प्रेज द लॉर्ड. हा जीवनाचा एक झरा आहे, त्याच्याकडे मी आपल्याला घेऊन जात आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्याकडून तुम्हाला आत्मिक गोष्टी, विशेष करून धार्मिकता व माझ्या राज्याच्या गोष्टी आहे, त्याची कधी देखील कमतरता पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जे लोक त्याच्या राज्य व त्याच्या धार्मिकतेसाठी भुकेले व ताणलेले आहे, त्याचं वचन सांगतं की मी इतर सर्व गोष्टी पण त्याला नियमित देत राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी रिपीट करतो, देवाचे राज्य आणि देवाची धार्मिकता व त्याच्या तारणासाठी व त्याच्या प्राप्त तारणाद्वारे आत्मिक जीवनासाठी जे वाटचाल करत आहे त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची कधी देखील उणीव किंवा वाण पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि हा आहे कोणता झरा? बोला, कोणता झरा? या जिवंत पाण्याचा झरा. हिरमय आणि 2 गोष्टी, आणि ह्या आम्हाला नको. पहिला दुष्कर्म, दुसऱ्यामध्ये हे फुटके हौद. आता फुटके हौदाच्या बद्दल जर आपण विचार केला तर अनेकदा आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते की आता माझ्या घरामध्ये मागील दिवसामध्ये मी मोठं 1000 लिटरचं टाकी बसवली, आणि त्यानंतर मग ती टाकी बसवली आणि मग बरं वाटलं, कारण की कधी काय आमच्याकडे काय असं तुमच्यासारखं रेग्युलर पाणी येत नाही, परंतु पाण्याचं स्टोरेज करून राहावं लागतं. कधी पाणी आलं नाही तर त्या पाण्याचा उपयोग करता यावा. आणि मग 2-3 दिवसानंतर पाण्याची कमतरता झाली आणि आम्ही टाकी चालू केली, तर त्याच्यामध्ये पाणीच येईना. म्हटलं काय झालं? म्हटलं चला वर जाऊन बघितलं तर ते रिकामं होतं. आणि मग ते आम्ही ज्यांनी बसवलं त्याला बोलवलं, प्लंबरला. हो म्हणे सॉरी, त्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी लिकेज आहे, त्यामुळे ते पाणीच वाहून जाते तुमचं, त्यामुळे ते पाणी स्टोअर होत नाही. हो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की जगातली परिस्थिती तीच आहे. जगामध्ये जे काही तुम्ही स्टोअर करणार, जगाच्या गोष्टी जे ते काही तुम्ही जमा करणार, ते एक दिवस लीक होणार आहे, एक दिवस वाहून जाणार आहे, कारण की त्याची एक मर्यादा आहे.
त्याची एक लिमिट आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्याकडे टिकणार नाही. आणि त्यामध्ये आहे की ती गोष्टीच्या देवापासून नाही तर जगापासून आहे. आणि अनेक लोक संसार संसार संसार, आज देखील अनेक लोक, मला माहिती आहे पाऊस आहे, अडचणी आहे, यायला उशीर होईल, परंतु सांसारिक गोष्टीत एवढे रमलेले आहे की ते जिवंत पाण्याच्या झऱ्याच्याकडे जाऊ इच्छित नाही. आज तरी पहिला रविवार आहे, काही येतील, परंतु दुसऱ्या तिसऱ्या रविवारी पाळकचा फार पाऊस, किंवा मधल्या गुरुवारी बायबल स्टडी असते तर त्यांना अचानक अनेक जगातल्या गोष्टी आठवतात. देवाची ही इच्छा नाही की तुम्ही 24 आवर्सच देवाच्या चरणी बसावं, परंतु देवाला देवाच्या समय देखील तुम्हाला देण्यासाठी जर जागा नाही, समय नाही, तर याचा आपण गांभीर्याने विचार करा. तुम्ही आणि मी फुटके हौद बांधत आहोत. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक संसारात रममान झाले, अनेकांचे धन आणि पैशाच्या मागे लागतात, आणि मला धन मिळावं, मला पैसा मिळावं, त्याच्या मागे लागतात. अनेक जवांचं ऐश्वर आणि कशा प्रकारे मी जास्तीत जास्त धन जमा करेल आणि जास्तीत जास्त सुख सोयी जमा करेल, यासाठी ते गुडलेले आहे. अनेक जण सौंदर्य आणि पदाच्या मागे लागलेले, आणि त्यामध्ये ते अशा प्रकारची सिक्युरिटी आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी कम्फर्ट निर्माण करायचा प्रयत्न करत आहे की येणाऱ्या दिवसामध्ये परिस्थिती कशी झाली तरी आम्हाला अडचण होणार नाही. या दिवसामध्ये भारत सरकारने पण वारंवार 2 महिन्यामध्ये सांगितलं की घाबरायची गरज नाही, आमच्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा भरपूर साठा आहे. बरोबर आहे, ऐकायला मिळतं पेट्रोल डिझेलचा साठा आहे, त्यामुळे तुम्ही पेट्रोल पंपला मोठ्या मोठ्या रांगा लाईनी लावू नका. आणि लोकांना त्याच्यावर विश्वास पडला आणि खरोखर त्यांनी रांगा लावल्याने आज परिस्थिती बघतो तर जवळजवळ 2 महिन्यामध्ये पेट्रोलची किमती जरी वाढल्या, जरी LPG गॅसच्या किमती जरी वाढल्या, परंतु मिळतंय, अद्याप मिळतंय की नाही. आणि ह्यामुळे आपल्याला लक्षात ठेवा, परंतु काही दिवसानंतर त्यांनी म्हटलं की 60 दिवसाचा साठा आहे, 60 दिवसानंतर मग परिस्थिती गंभीर होणार. जग व जगातल्या गोष्टीचा साठा लिमिटेड आहे, तो हळूहळू हळूहळू काय होणार आहे, संपत जाणार आहे. परंतु देव म्हणतो की तुम्ही त्याच्याकडे जातात, तुम्हाला ते हवं आहे. तुम्हाला वाटतं की जग व जगातलं धन संपत्ती पैसा सौंदर्य कुटुंब लेकरं हे आमच्यासाठी परमनंट आशीर्वाद घेऊन येणार आहे, आणि त्यामुळे त्याच्याच मागे ते लागतात. परंतु देव म्हणतो तुम्ही फुटक्या टाक्या बांधलेले आहे, तुम्ही जे आहे फुटके हौद बांधलेले, ते हळूहळू हळू लीक होणार, आणि एक वेळ असा येणार आहे की त्याच्यामध्ये काहीच उरणार नाही. आणि यासाठी तुम्ही हा दुसरा दुष्कर्म करत आहे. एक तर जिवंत पाण्याच्या झऱ्याकडे जातच नाही, नंबर 2 जे काही टाक्या किंवा हौद तुम्ही बांधलेले आहे ते पण गळके आहे. आणि त्यामुळे येशू आज तुम्हाला आणि मला परत एक आव्हान करत आहे की या दुष्कर्मापासून फिरा. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या बद्दल योहान शुभ वर्तमान वचन 10 अध्याय 10, 8 आणि 9 मध्ये काय म्हणतो बघूया. मग कोणती टाकी प्रभू येशू ख्रिस्त, कोणता झरा प्रभू येशू ख्रिस्त, कोणता मार्ग प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला दाखवत आहे, याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा योहान शुभ वर्तमान 10व्या अध्यायामध्ये आणि वचन 8 आणि 9 मध्ये येशू ख्रिस्त आता म्हणत आहे की कोणता मार्ग तुम्हाला निवडायला पाहिजे. जे माझ्या पूर्वी आले सर्व चोर व लुटारू आहे, मी त्यांचं कोणाचं ऐकू नका. पुढे, मीच दार आहे, माझ्याद्वारे जो कोणी आत जाईल त्याला तारण प्राप्त होईल, तो आत येईल बाहेर जाईल. पुढे, आणि त्याला थांबाव्यास मिळणार आहे, त्याला जागा मिळणार आहे. मीच एक दार आहे, मीच एक पुरवठा करणार आहे, मीच जगामध्ये या विहिरे आहे. आणि इतर ज्या सर्व गोष्टी ज्याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस एक करतात आणि त्याच्याबद्दल काळजी करतात की मला हे मिळाले नाही, मला ते मिळाले नाही, माझं हे मिळालं नाही तर माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कल्याण झालं तर माझं कसं होईल, माझ्या घरामध्ये लिकेज होते तर माझं कसं होईल, माझ्या घरामध्ये तोडफोड झाली नाही येणाऱ्या दिवसामध्ये तर माझं, अशा प्रकारच्या गोष्टीसाठी तुम्ही चिंता आणि काळजी करतात आणि त्याच्यामध्येच तुम्ही दुःखी जीवन जगतात की आता माझं खरं नाही. परंतु देव म्हणतो तुम्ही एक मार्ग निवडलेला आहे, आणि तो मार्ग जो आहे तो मी तुम्हाला द्यायला तयार आहे, आणि तो मार्ग मी स्वतः आहे. त्याचं नाव, त्या मार्गाचं नाव काय, प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. आणि तो मार्ग जो आहे त्याच्यावर चालण्यासाठी काही गोष्टीची गरज आहे.
तो जिवंत पाण्याचा झऱ्यासाठी तुम्हाला आणि मला काहीतरी करावं लागेल. असंच नाही मिळेल. जरी ते फुकट आहे, जरी ते तुमच्यासाठी मुबलक आहे, परंतु त्याच्यासाठी पहिली गोष्ट ही करावी लागेल की त्या सत्य मार्गाची तुम्हाला आणि मला तहान लागणे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या झऱ्याचं तहान जोपर्यंत नाही, आता इथे काही लोक का नाही आले? कारण की त्यांना बाहेरचं पाणी दिसत आहे, परंतु देवाचं जिवंत पाण्याची गरज नाहीये त्यांना. प्रेज द लॉर्ड. बाळकसाहेब पाऊस पडत होता, बाळकसाहेब असं झालं, बाळकसाहेब तसं झालं. येस, आम्ही त्या गोष्टीला कधीही टाळत नाही, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला कळतं की हे पाणी गेलं, या वर्षी भरपूर पाऊस झाला नाही तर आमचे ते तलाव जे आहे, जे पाण्याचा साठा आहे, त्याची कमतरता वर्षभर आम्हाला जाणवत. परंतु जे जिवंत पाण्याचा झरा तर कधी मिळतो, कधी गेलं तरी आहे बाळकसाहेब इथे, कधी गेलं तर आहे ऑनलाईन जॉईन. हो प्रियांनो, जेव्हा आम्ही देवासाठी, देवाच्या समक्षेसाठी तहानेले आणि भूक केले नाही, तर मला सांगू द्या, त्याचं द्वार जो प्रभू येशू ख्रिस्त ते बंद होणार एक दिवस. प्रेज द लॉर्ड. नंबर 2 आहे की आज आम्हाला देवाबद्दल प्रीती आहे की नाही? देवाच्या प्रीती बरोबर भेटण्याची उत्सुकता आहे की नाही? की आमची घराच्या कुटुंबाची जबाबदारी, घर आणि संसार आणि या सगळ्यावरच जास्त प्रीती आहे. कारण की जर आपण प्रथम प्रीती जग व जगातल्या गोष्टीवर करतो, तर मला सांगू द्या, आपण देवाच्या आज्ञेला मोडतो. कारण की इथे त्यांनी लिहिले की ते सर्व पूर्वी जे आले ते चोर आणि लुटारू आहे. याचा अर्थ आहे की जग व जगातले जे काही मोह आहे, जे काही अडचणी आहे, जे काही तुम्हाला ट्रॅप करणारे, ते सर्व तुमचे देव झालेले आहे. ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. परंतु देव जो पुरवठा करत आहे, जो आम्हाला रविवार टू रविवार, गुरुवार टू गुरुवार, शनिवार टू शनिवार देत आहे, त्याच्याबद्दल आम्ही उत्सुक नाही. अनेक जण म्हणते, पाळकसाहेब काय करावं? आम्हाला नाही, आम्ही घरीच ऑनलाईन जॉईन केलं. काही जण म्हणतील, नाही नाही पाळकसाहेब, आम्हाला घरीच सकाळीच आम्ही संदेश अटेंड केलेले विविध मंडळींच्या. यस, मला सांगू द्या, आज देखील अनेक लोक आपण बघतात की पावसा पाण्याचे गुडघ्या गुडघ्या पाण्यामध्ये मंडळीमध्ये येऊन प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक असे आहे की ज्यांच्यासाठी मंडळीचे दार बंद झालेले, त्यांना जायचंय परंतु त्यांना जाऊ देत नाही. काही मंडळी असे आहे की त्यांचे पाळक आणि त्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेले, त्यामुळे त्यांना ताणले झालेले आहे. गौरवपुत्रांकडे बघा, गौरवपुत्रांकडे बघा की कशा प्रकारे त्यांना देवाच्या मंदिराची उत्कंठा लागलेली आहे, उत्सुकता लागलेली आहे. परंतु आपल्या घराच्या जवळ देवाचं सामर्थ्य आणि विशेष करून जिवंत पाण्याचा झरा वाहत असताना आपण ताडीवाला रोडच्या कॉर्पोरेशनच्या झऱ्यामध्ये भांडे घासत बसलेलो आहोत. याबद्दल आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि यासाठी नंबर 2 की प्रीतीसाठी आपल्या हृदयामध्ये जागा नाही. त्याचप्रमाणे आम्हाला शांती हवी, परंतु शांती जगिक शांतीच्या मागे लागतो. आणि आज आम्हाला त्या शांतीसाठी कळवळ तळमळ देवाच्या बद्दल नाही. आम्हाला कळकळ तळमळ नाही. आम्ही जग व जगातल्या गोष्टीमध्ये शांती शोधतो. बरं झालं बाई, आज सकाळी गेले, आम्हाला मटण मिळालं, चिकन मिळालं, आता मी जाते भाजीपाला आणते, सांज स्वयंपाक वगैरे करते, खाऊ पिऊन झोपू. हे पावसा पाण्यात किती छान झोप लागते है ना. आपण घेतो ब्लँकेट, घेतो गोधड्या आणि झोपतो मस्त. का? कारण की आजचा रविवारचा दिवस आहे, शांतिमय झोप लागला. काही गडबड नाही, काही धावपळ नाही, आठवडाभर धावपळ आहे. आजच्या दिनी आम्हाला ह्या सर्व वजनदार जेवण जेवल्यानंतर तर खूप छान झोप लागते आणि ते झोपेमध्ये आहे. आणि प्रियांनो, ही अंतःकरणामध्ये शांती हे फुटक्या हाताची शांती आहे. प्रेज द लॉर्ड. मग जेव्हा आजारपण येतं, मग प्रॉब्लेम येतात, मग समस्या येतात, कारण की फुटक्या हात आहे, ते काही जास्त वेळ टिकणार आहे का या गोष्टी? नाही. मग ते लगेच देवाची आठवण येते. पाळक साहेब प्रार्थना करा, देवा माझ्या प्रार्थनेच होतं, या ब्रदरकडे जाऊ की त्या सिस्टरकडे जाऊ, तिथे जाऊ की तिथे जाऊ. मग तुम्हाला आणि मला या सर्व जगिक गोष्टी ज्या आहे, देहिक गोष्टी ज्या आहे, सांसारिक गोष्टी आहे, याच्यामुळे आपलं सर्व काही हारून बसतात. ते फुटके हौद आपल्याला साथ देत नाही. मग जिवंत पाण्याच्या झऱ्याच्याकडे आपण येतो. आणि मला सांगू द्या प्रियांनो, हा द्वार ज्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी द्वार आहे, हा द्वार जर आरंभीच आपण स्वीकार केला तर विपुल आशीर्वाद देव तुम्हाला देण्याशिवाय राहणार नाही. स्तोत्र 81 मध्ये येणे प्रकारे म्हणतो की तुला कोण दुसरा देव नसावा, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे ती मी भरीन. म्हणा, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे ती मी भरीन.
हेच आपले तोंड उघडेच असतात विविध गोष्टी बोलायला. मंदिरामध्ये आपल्याला संधी मिळते, आपण वर्षी पण प्रार्थना करतो, प्रेज द लॉर्ड, स्तुती करतो, आराधना करतो, एकत्ररित्या करतो. काही जण म्हणतात पालक साहेब आम्ही घरी करतो ना, घरी करतो आपण, परंतु ही मंडळी, मी वारंवार तुम्हाला उदाहरण देऊन देऊन सांगितलं की घरची संसार तुमचा 30 वर्ष चालल, फार तर फार तुम्ही गोल्डन जुबली करणार, 50 वर्ष संसार चालल, परंतु एक नवीन संसार ज्याच्यामध्ये ही मंडळी वधू आहे, प्रेज द लॉर्ड, ते सार्वकालिक संसार प्रभू येशू ख्रिस्त बरोबर करणार, प्रेज द लॉर्ड. हो, परंतु या जगातल्या या गोल्डन जुबली आणि सिल्वर जुबली मध्ये आपण इतके रममान झाले की असं वाटतं कधीच आपला संसार तुटणार नाही किंवा आपल्या घर डिस्ट्रॉय होणार नाही. प्रियांनो, ज्या मंडळीमध्ये आपण इथे बसलेलो आहोत त्यामध्ये ज्या विश्वास जनांची ही संगती आहे, सहभागिता आहे, ती कधी देखील तुटणार नाही, कारण की ती देवाच्या मध्ये आत्म्याच्या द्वारे जोडले गेलेली काय आहे, एक मजबूत वधू आहे, प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, त्यांच्या बरोबर जेव्हा स्तुती करतो, त्याच्याबरोबर आराधना करतो, ती आराधना आणि स्तुती परत एक बार जगातून अंतराळात जाणार आहे, प्रेज द लॉर्ड. आणि त्या सियोन देश ज्याचं आज आपण गाणी गाणतो, तेव्हा आपण म्हणणार नाही सियोन देश हमारा देश रहते हम परदेश. आपण ऑलरेडी सियोन मध्ये पोहोचलेलो आहोत आणि परमेश्वराचं वचन सांगतं तिथे आपण नवे गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करणार आहे, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज आपण या जगामध्ये राहत असताना कदाचित आपले खिसे फाटके असतील, कदाचित आपण म्हणतात कधी कधी मेरी किस्मत ही फुट गई, ते फुटलेलं असेल, फुटू द्या ते, परंतु देवाच्या जिवंत झऱ्याकडे बघा. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की हौद हा फुटका आहे, त्यामुळे पाणी टिकणार आहे का त्याच्यामध्ये? नाही. हौद जर फुटका आहे तर ते टिकणार नाही. मागील दिवसामध्ये देखील आपल्याकडे आपण कन्स्ट्रक्शन केलं आणि जे काही बांधकामामध्ये काहीतरी मिस्टेक निर्माण झाली, त्यामुळे तिथे छिद्र होतं आणि वरचं पाणी खाली खाली सारखं सारखं येत होतं आणि त्यामुळे खूप लिकेज ह्या भागाला होतं. पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर आता ते लिकेज पूर्णपणे बंद झालं, कारण की आम्हाला कारण कळालं का ते लिकेज होतं आणि त्यामुळे ते सुधारणा आम्ही केली. मंडळीच्या या व्यक्तीने त्यांना डायरेक्शन दिलं आणि ते सुधारण्यामुळे आता इथे पाणी थांबत नाही आणि त्यामुळे लिकेज होत नाही. हो प्रियांनो, आमच्या या फुटक्या हौदामध्ये लिकेज होणार आहे, कायमच होणार आहे, कारण की ते लिकेज जोडण्यासाठी आमच्याकडे कोणताही मलम नाहीये, प्रेज द लॉर्ड. कारण की हे जे फुटक भाग आहे तो कायमच फुटलेला राहणार. आता मी परत एक बार तुम्हाला दुसरं उदाहरण देऊन एक्सप्लेन करतो की आपले फुटके हौद जे आहे ते बँकेमध्ये जमा केलेल्या पैशाप्रमाणे. आता अगोदर कसं होतं, जायचं बँकेमध्ये, जायचं स्लिप भरायची, पैसे काढून यायचे किंवा, आणि मग आपण ते पैसे घ्यायचो आणि मग काय करायचं, खर्च करायचं. की हे घे, घरच्या स्त्रीला म्हणायचं हे घे 5,000 रुपये घे, चल घर संसाराला तुला जे लागतात ते मुलांना काय लागतं, मुलाची फीज हे घे तू फी, घराच्या जे पण काम करणारे इतर लोकांना आपण पैसे द्यायचो आणि त्या प्रकारे हे होतं. आता काय झालं, एटीएम आले, आता आलं ऑनलाईन पेमेंट. आता ऑनलाईन पेमेंटचं तर काही भीतीच वाटत नाही, काढला मोबाईल, घ्या स्क्रीन कर, 50 रुपये असं की 50,000 रुपये लगेच. आणि मग नंतर आपल्या लक्षात येतं काय, अकाउंट मध्ये पैसेच नाहीये, पटापट पैसे जातात. आपल्याला असं वाटतं अरे बहुत पैसा आहे, करा खर्च. आणि त्यामुळे हे ऑनलाईन सिस्टम मुळे असे पैसे जातात. आणि नंबर 2, ते सायबर असतातच क्राईम वाले गुन्हेगार, ते वाटच बघतात, हॅक करतात, आपले पासवर्ड ते मिळवतात आणि अनेकांचे अकाउंट रिकामे होत आहे. का? कारण की हे एटीएम आणि हे जे काही अकाउंट आहे, जे ऑनलाईन अकाउंट म्हणतो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे, यामध्ये असे अनेक लूप होल आहे, ज्याद्वारे हे पैसे टिकत नाही. त्या काळामध्ये महिना संपला तरी 2-4 महिन्यानंतर मम्मी लगेच डबा उघडायची की तांदळाच्या डब्यामध्ये म्हणा की गहूच्या मोठ्या डब्यात असो की साखरेच्या खाली मिळायचेच 5-50 रुपये, बरोबर आहे की नाही. आणि आपण म्हणतो नाही बाबा अडचणीत, बरं झालं मी त्या डब्यात लपून ठेवले, बघा आता हे पैसे कामी आले, प्रेज द लॉर्ड. इथे एटीएम वाला लपलतच नाही, काय सब खुला कारभार असता, कोण भी आओ कोई भी लेके जा. आणि अशा प्रकारे हे फुटके हौद आहे. परंतु जेव्हा आम्हाला जुन्या समयामध्ये सॅलरी पगार मिळायचा, मग आपण बरोबर हिशोब लिहून ठेवायचं की हे घे
किती घेतले तू? 2,000 लिहून ठेवायचं की इतके रुपये मला खर्च होईल, इतके रुपये मला बाजूला काढायचे, इतके रुपये माझ्या देणेगारांना द्यायचे आहे. आणि त्यामुळे तो सर्व पैसे माझ्या खिशामध्ये असल्या कारणाने, माझ्या घरातल्या लॉकरमध्ये असल्या कारणाने ते व्यवस्थितरित्या खर्च होत होते आणि ते सॅलरीमध्ये येणारी जे काही होती रक्कम ती नियमित टिकून राहत होती, ती नियमित त्याच्यावर कंट्रोल होता. परंतु प्रियांनो, आज एटीएम मुळे अनियंत्रित झालेले आहे. काही लोकांनी तर आता नुसतं एटीएम मध्ये आपण म्हणतो की क्रेडिट कार्डच काढून घेतलेलं आहे. त्यांना वाटतं क्रेडिट कार्ड आहे, अरे कितना पैसा खर्च करू. आणि मग क्रेडिट कार्ड मध्ये अनेक डुबणारे लोक इथे आहे, असतीलच इथे आहे ना. डेबिट कार्ड मध्ये थोडं तरी कंट्रोल आहे, संपला पैसा की मग काही नाही. परंतु क्रेडिट कार्ड मध्ये 1 लाख 2 लाख 10 लाखाची मुदत घेऊन ठेवलेली आपण, आणि त्यामुळे अनेक लोक बुडत आहे, कर्जाच्या ओझ्याकडे बुगत आहे. कारण की त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी फुटके हौद बांधून ठेवलेले आहे. आलं लक्षात? फुटके हौद बांधलेले, त्यामुळे त्यांच्या हातात पैसा टिकत नाही, त्यांच्या अकाउंट मध्ये पैसा टिकत नाही आणि ते कर्जदार झालेले आहे. ते कर्जदार झालेले आहे, ते उधळ्या पुत्राप्रमाणे झालेले की त्यांच्याकडे होता पैसा बहुत, त्यांच्याकडे पैसा बहुत होता, परंतु त्यांचं मन जे आहे त्या घरामध्ये लागत नव्हतं. त्यांचं मन जे आहे ते सैतानाच्या आणि दैहिक गोष्टीमध्ये रमणारं होतं. बायांच्या नादी लागणं, पैसे उधळणं, मौज मजा करणं, इस्टेट ही फुकणं, हेच त्यांना आवडत असल्या कारणाने जेव्हा त्याला भरपूर पैसा मिळाला, ते पैसा काय केला त्यांनी? मित्रांच्या समवेत. जेव्हा पैसा पाणी असतो तो मित्र असतातच आपल्यावर, कारण की पार्ट्या चालतात, त्याच्यानंतर उडवाउडवी चालते आणि सर्व मित्र त्याच्या बरोबर त्या उडवण्यामध्ये भरपूर सहभागी होते. आणि जेव्हा हा पैसा घेऊन दुसऱ्या राष्ट्रात गेला, काय झालेलं आहे? काही दिवसात पैसा संपला. कसा संपला हे देखील आपल्याला माहिती आहे की त्याने स्त्रियांवर उडवलेला आहे, मौज मजावर उडवलेला आहे, पार्ट्यांमध्ये उडवलेला आहे. आणि उडवण्यामध्ये तो नाही, त्याचे मित्रही त्याच्या पैशामध्ये सहभागी होते. आणि काही दिवसानंतर तो भिकारी झालेला आहे. तो काय करत आहे आता? त्या मोठ्या जमीनदाराचा मुलगा आता काय करत आहे? कोणाच्या शेंगा खात बसलाय? डुकरांच्या शेंगा, कारण की त्याला तो व्यवसाय मिळाला, डुकरा चारण्याचा व्यवसाय. हो प्रियांनो, आज लक्षात ठेवा की आज ह्या सर्व गोष्टी, ज्या उडवणाऱ्या गोष्टी, पैसा उडवणाऱ्या गोष्टी, उधळणाऱ्या गोष्टी, त्या सर्व गोष्टीच्या जगिक गोष्टी, ते सैतानाच्या द्वारे तुम्हाला बांधत आहे आणि भिकेला लावत आहे. जो व्यक्ती एक चांगला सन्मान्य पुत्र होता, तो उधळ्या पुत्र झालेला आहे. हो प्रियांनो, आज प्रभू वचनाच्या मेजापाशी येत असताना आम्ही देवाचे पुत्र आहोत की उधळ्या पुत्र आहोत याच्या गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कारण की अनेक जण इथे येत आहे, परंतु आता ते देवाच्या पुत्राचा एक सूंग घेऊन येत आहे, परंतु बाहेर गेल्यानंतर ते उधळ्या पुत्राच्या रूपामध्ये जगाला दिसतात. महिन्याच्या पहिल्या दिवशी एकदम चांगला देवाचा पुत्र, आणि महिन्याच्या बाकीच्या 30 दिवस उधळ्या पुत्राच्या स्वरूपामध्ये जगणारे, त्यांनी आपल्यासाठी फुटके हौद निर्माण करून ठेवलेले आहे. आणि त्या फुटके हौदाच्या द्वारे कधी देखील कायमस्वरूपी आशीर्वाद मिळणार नाही. ते आशीर्वाद लिमिटेड समयासाठी आहे, ते आशीर्वाद काही समयापुरतं आहे, ते आशीर्वाद काही समयापुरतं आहे. परंतु येशू म्हणतो, मी जिवंत पाण्याचा सार्वकालिक झरा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आज देशूकडे जेव्हा आपण बघतो, स्तोत्र 86 वचन 4 आणि 5 मध्ये, आज देवाची कृपा, देवाची दया तुमच्यासाठी वाहत आहे, आपल्यासाठी. आज या पावसाच्या स्वरूपात, पाऊस तर आपल्याकडे वर्षातून 2-3 महिने येतो, परंतु देवाची दया, त्याचा करुणा आणि त्याची कृपाबद्दल स्तोत्र करता 86 अध्याय 4 आणि 5 मध्ये काय म्हणतो बघा. हे प्रभू, तू आपल्या जीवात जे लोकांचा जो विश्वासणारे आहे, आज ज्या मंदिरात बसलेले त्यांचा जीव हर्षित कर. पुढे, मी आज नव्याने तुझ्याकडे आपले चित्त लावलेले आहे पित्या. हो प्रभू, तू उत्तम आहे, तू क्षमाशील. म्हणा, प्रभू तू उत्तम आहे, तू क्षमाशील आहे. पुढे, आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा. प्रेज द लॉर्ड. यस, तो दयाचा सागर आहे, तो विपुलतेने देणार आहे.
तो नॉन स्टॉप देणार आहे. त्याची दया आणि करुणाला कधी खड्ड पडत नाही. रोज प्रभात समय जर आपण जीवित आहोत तर निश्चितच आपण जगण्याच्या पात्रतेच नव्हतं, कारण की पापाचं वेतन मरण आहे. आपण पापी आहोत, आपण देवाच्या विरुद्ध वागतो, आपण देवाच्या आज्ञा मोडतो आणि त्याचा परिणाम काय आहे? मरण आहे. परंतु आपण मेलेले आहोत का? आपण चर्चमध्ये आहोत. परंतु देवाला नुसते जिवंत लोक नाही तर जिवंत आत्मे हवे आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये जिवंत आत्मे हवे, जे विधी आणि परंपरेसाठी नव्हे तर खऱ्या अर्थाने शमरोनी स्त्रीला जसा येशू म्हणतो त्या विहिरीच्या जवळ, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये ही उपासना डोंगरावर किंवा यरुशलेम मध्ये नव्हे तर आत्मे आणि खरेपणाने जे सेवा उपासना करतात त्यांची उपासना देव मान्य कराल. प्रेज द लॉर्ड. यस, डोंगरावरच उपासना करा की तुम्ही शमरोनामध्ये उपासना करा किंवा तुम्ही झोपडीमध्ये उपासना करा किंवा तुम्ही घरामध्ये उपासना करा, परंतु जर तुम्हाला पवित्र मंदिर दिलं तर तिथे उपासना करा, कारण की तिथे केली गेलेली उपासना ही देवाच्या योजनेची उपासना आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण इथे उपासना करायला आलेलो आहोत. आपण कुठेही जाऊन उपासना करू शकतो, परंतु ख्रिस्ती मंडळी चर्च या परिसरासाठी, या पुण्यासाठी एक आशीर्वादाचं स्थळ आहे आणि तिथे देवाने आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे आशीर्वाद द्यायचं ठरवलेलं आहे. आता आमच्याकडे निर्मळ साहेब बसलेले आणि ते मोठे अधिकारी होते आणि त्यामुळे आज रात्री मला स्वप्न पडलं की मी मुंबईला गेलो आणि लोकल धरायचे. आता आपल्याला कोणाला सवय नसते, पण मुंबईकर आहेत तर त्यांना माहिती आहे की आपल्याला निश्चित जागेवर उभं राहावं लागतं, कारण की ती लोकल आली की आपल्याला माहिती आहे की हा लेडीजचा डबा आहे का, हा एसीचा डबा इकडे लागल का, इथे दूर जाणाऱ्यांचा डबा कोणता आहे, जवळ उतरणार, सगळ्यांची माहिती असते आणि सर्वांना माहिती आहे. काहीच 20 ते 30 सेकंड ती थांबते. जर तुम्ही एक योग्य जागेवर उभे राहिले तर तुम्हाला धरता येत. आणि मी उभा राहिलो आणि मग फार कमी गर्दी होती, म्हटलं कमी गर्दी घेत ते उभे राहा, आणि त्यात थांबली एसी, लगेच गेलो. अरे म्हटलं काय गर्दीच दिसत नाही चढणारे लोक. आणि मग नंतर TC आला, इधर आओ बताओ टिकट. म्हटलं ओ किधर चढ़ रहे, एसी का डब्बा है, एसी का डब्बा है, तुम्हारा टिकट जनरल टिकट है, जनरल में बैठने का. मतलब अरे सॉरी गलती हो गई, मैं पुणे से आया. नहीं 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 ऐसा ठीक है, गलती हो गई, अगले स्टेशन पे वो डब्बे में जाके बैठना, पर फाइन निकालो इधर, फाइन निकालो इधर. प्रियांनो, अनेकदा आपल्याला माहित नाही, आपल्याला योग्य प्रकारची जागा माहित नाही आणि त्यामुळे आपण दुसऱ्याच डब्यामध्ये चढतो आणि त्यामध्ये तुमचे आशीर्वाद जातात. प्रेज द लॉर्ड. तुमचं खरं तिकीट ख्रिस्ती मंडळी काढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे ख्रिस्ती मंडळीमध्ये तुमची उपस्थिती गरजेची आहे आणि ती उपस्थिती तुमची ऑनलाईन ऑफलाईन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की ऑनलाईन उपस्थितीमध्ये ऑनलाईन स्वर्ग मिळणार आहे तुम्हाला, ऑफलाईन मध्ये आपल्याला प्रत्यक्षात स्वर्ग मिळणार आहे. आणि यासाठी तुम्ही आणि मी या मंदिरामध्ये आला असताना ही बाब आपण लक्ष ठेवणं महत्वाचं आहे की आज प्रभू म्हणतो की मी तुझ्यासाठी विपुल दयेचा, क्षमेशीलतेचा स्रोत म्हणून अखंड जिवंत झरा घेऊन आज या मंदिरामध्ये उभा आहे. प्रियांनो, तो दोहरे दुष्कर्म केलेले आहे आणि यिर्मयाच्या द्वारे परत एक वार आपल्या राष्ट्राला तो म्हणतो की तू जर बदलत नाही तर तुझ्यावर दंड येणं फिक्स आहे. ते दंड निश्चित येणार आहे, कारण की तू मला दुःखी केलेलं आहे, तू मला कष्टी केलेलं आहे, असं जिवंत परमेश्वर म्हणतो. एलिया हा एकटाच राहिलेला आहे आणि तो एकटा राहिल्यामुळे त्याला फार दुःख होत आहे की माझ्या बरोबरचे सर्व लोक मेलेले आहे आणि सर्व लोक गायब झालेले, मीच एकटा इथे सेवा करत आहे, परमेश्वर मला पण घेऊन जा. आज आपल्या मंडळीमध्ये अनेक जण असे आहेत जे एकटे आहेत. जगामध्ये अनेक लोक आहेत जे कुटुंबामध्ये एकटे, काही जण घरामध्ये सगळे लोक आहे पण ते एकटेच पडलेले, त्यांना कोणी विचारत नाही आणि त्यांच्या कोणी मते घेत नाही. एकट्या असताना देखील देव म्हणा घाबरू नको, तू जरी एकटा असला तरी ते 450 बाल देवताच्या उपासकांना घेऊन ये. आणि आज थेट ठरणार आहे की ते 450 आहे आणि तू एकटा आहे, परंतु तुझा परमेश्वर हा अग्नीत उत्तर देणारा परमेश्वर हे मी तुला दाखवून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हो, या जगामध्ये तुम्ही एकटे असले तरी जिवंत पाण्याचा झरा तुमच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की येशू म्हणतं, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथे मी आहे. अनेक लोकांना प्रॉब्लेम आहे, मंडळी लहान आहे,
खूप लोक कमी असतात, त्यामुळे आम्ही येणारच नाही. आम्ही मोठमोठ्या मंडळांमध्ये जाऊ, बाहेर उभा राहू, खिडकी दरवाज्यामध्ये लटकून प्रवास करू, परंतु तीच मंडळी आम्हाला पाहिजे. आता रेल्वेमध्ये आपण बघितलं, छतावर बस, इथे लटक तिथे लटक, जायचंच आहे आम्हाला. पण मग मरण्याचे पण चान्सेस आहे, हे विसरू नका. इथे जागा पडलेली, परंतु लोकांना यायची इच्छा नाही, ही बाब आपण लक्षात ठेवा. आणि आज जेव्हा देवाचं वचन आम्हाला सांगतं की एलियाने त्या लोकांना बघितलं, त्यांनी खूप आरडाओरडी केली, खूप पुकारा केला, खूप स्वतःला छळ आणि त्रास करून घेतला, खूप त्रागा करून घेतला, परंतु त्यांच्या देवाने त्यांचं यज्ञ स्वीकार केलेलं नाही. आणि तेव्हा एलिया एकटा उभा राहिला. सर्व लोक, 450 लोक एका बाजूला, एलिया एका बाजूला, आणि इस्रायल राष्ट्र त्यांचा सगळ्यांना बघणार. ते त्यांना देखील कळत होतं, काही इंटरेस्ट नाही राहिलेला. आणि त्या समय जेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना केली की देवा, तुझ्या गौरवासाठी तुझा तेज आणि सामर्थ्य उतरू दे, त्या समय आकाशातून अग्नी उतरला आणि तो भस्मसात करून देवाने दाखवलं की तो एकट्या व्यक्तीसाठी देखील सामर्थ्य पाठवू शकतो. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही एकटे पडलेले आहे, तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्थान नाही, उतरली, जेव्हा त्याचं सामर्थ्य उतरलं, तेव्हा लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव आहे. म्हणा, परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला त्या घरामध्ये जिथे तुम्ही एकटे पडलेले आहे, जिथे समस्यामध्ये तुम्ही बांधलेले आहे, तिथे जिवंत पाण्याचा झरा आज येत असताना परत एक बार हेच म्हणत आहे की तुम्ही एकटे नाही, परमेश्वर हाच देव आहे, हा तुमच्या बरोबर आहे. व तुमच्या जीवनामध्ये जिवंत गुडघे टेकतो आहे. मी तुला काही विचारू इच्छितो. तो धावत आलेला आहे, ओजस, तो धावत आलेला आहे. ते चित्र, त्यामुळे तो तरुण गुडघ्यावर आहे. तो यहुदी लोकांमधले अधिकारी आहे, तो धार्मिक आहे, तो अधिकारी आणि पैसावाला असून देखील नैतिक मूल्य त्यांनी जपलेले आहे. ते गुडघ्यावर येत आहे, रस्त्यावर गुडघ्यावर येशूच्या समोर पाय. तुला काय करायला पाहिजे? कारण की त्यांनी प्रश्न विचारलाय की सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय करावे. त्यांनी काय प्रश्न विचारला? सार्वकालिक जीवनाचं वतन मिळवण्यासाठी मी काय करावे. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची झाड, याचा 10वा अध्यायामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला दिसतं की तो अशा प्रकारे गुडघ्यावर येत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्याला जेव्हा विचारतो आणि त्याच्याकडे खूप प्रेमाने बघतो, कारण की त्याला ही गोष्ट दिसून येते की तो लिहिलेला आहे. सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यासाठी मी काय करू. यस, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको. यस, या सर्व आज्ञा पाळणारा व्यक्ती आहे. आज परत एक बार लक्षात ठेवा, मंदिराला आपण आलेलो आहोत, हे 10 आज्ञा इथे लिहिलेल्या आहे,
त्या 10 आज्ञाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला विचारणेस केली. हा श्रीमंत आहे, अधिकारी आहे, यहुदी आहे आणि देवाचे नियम पाळणार आहे, देवाच्या मागे चालणार आहे, लीन आहे, नम्र आहे, गुडघ्यावर आलेला आहे आणि मोठी रिस्क त्याने घेतलेली. कारण की शास्त्री समोर हा जर गुडघ्या टेकतो तर ह्याची नोकरी धोक्यामध्ये होती. कारण की येशूचे विरोधक ती सगळे सत्ताधीश लोक होते आणि त्या सत्ताधीश लोकांच्या समोर जर हा गुडघे टेकून उत्तम गुरुजी म्हणतो तर निश्चितच हा एक प्रकारचा गुन्हाच म्हणावा की येशूला तो सन्मान आणि मान देतो. परंतु येशू ख्रिस्ताने म्हटलं ह्या सर्व आज्ञा तू पाळ म्हणजे तुला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांनी म्हटलं गुरुजी मी आपल्या तरुणपणापासूनच या सर्व आज्ञा पाळत आलेलो आहे, हे सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे रिप्लाय बघा, येशूने त्याच्या निरखून बघितलं. बघा येशूने पहिले बघितलं, आता काय बघत आहे, निरखून. आणि आपल्याला माहिती आहे येशू जर बघतो तर आमच्या हृदयाला बघत आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या गुडघ्यावर येणं, त्याचं सर्व काही येशूने बघितलंच आहे. त्याचं ज्याला म्हणतात त्यांनी बघितलेलं आहे, त्याचं निश्चितच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांनी बघितलेलं आहे. परंतु आता तो हृदयाकडे बघ प्रीती केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आज तो जीवनाचा झरा, जीवनाचा सार्वकालिक झरा तुमच्या आणि माझ्यावर काय करत आहे, प्रीती करत आहे. काय करत आहे म्हणा, प्रीती करतो, प्रीती करतो. मग येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाकडे बघत असताना एक आणखी गोष्ट सांगितली. तेव्हा तो म्हटलो की तुझ्यामध्ये अद्यापन एक उणीव आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू भोजनाच्या मेजापाशी येत असताना प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला म्हणते तू सर्व काही चांगलं केलेलं आहे, तू सर्व काही व्यवस्थित चर्चमध्ये आलेली आहे, तू सर्व काही पाळणारी रेग्युलर येणाऱ्या चर्चमध्ये, परंतु आज प्रभू भोजनाच्या मेजापाशी येत असताना तुझ्यामध्ये काहीतरी उणीव आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुझ्यामध्ये काहीतरी उणीव आहे. आणि उणीव त्याने येशूने त्याला सांगितलं की खरोखर जा, तुझ्याकडे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात विपुल संपत्ती मी देणार आहे. चल माझ्या मागे ये, चल माझ्या मागे ये. यस, त्याने फुटके हौद भरपूर बांधून ठेवलेले होते. त्यामध्ये अनेक गोष्टी होत्या, त्या दिसत होत्या, लोक त्याचं कौतुक करत होते. आज त्याची धार्मिकता बघून शिष्यांना देखील आनंद वाटला. इतकंच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताने देखील प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. परंतु येशू ख्रिस्ताला अद्याप पण दिसत होतं की एवढं सर्व काही केल्यानंतर पण सार्वकालिक जीवन ह्याला मिळत नाहीये. बघा, प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय मागितलं होतं सांगा मला, काय मागितलं येशूकडे? एक मार्ग मागितला की सार्वकालिक जीवन मला कसं मिळेल ते सांगा. येशू ख्रिस्त त्याचा मार्गच होता, कारण की तोच पुरवठा करणार आहे. पण येशू ख्रिस्त म्हणतो तो मार्ग तुला मिळेल, परंतु एक उणीव आहे. आणि ती उणीव ही आहे की धन संपत्ती तू सोड आणि माझ्या मागे. हे सगळं काही तू करत आहे, एकच जर तू गोष्ट केली, आपल्या म्हणतात 100 उणीव असतील, येशू ख्रिस्ताला एकच उणीव दिसली आणि त्याच उणीवाला नुसतं काढायचं होतं आणि आशीर्वाद मिळवायचा होता आणि सार्वकालिक जीवनाचा झरा मिळायचा होता. परंतु तिथे काय लिहिलंय, परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले, त्याचे तोंड उतरले आणि तो फार कष्टी होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. तो कष्टी होऊन निघून गेला. आज प्रियांनो, आम्ही स्वीकारणार आहोत की निघून जाणार आहोत याच्याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण की आमच्याकडे ते जे फुटके झरे आहे, ते घरामध्ये हौद बांधून ठेवलेले आहे, त्या हौदामध्ये अनेक अशा गोष्टी आहे की त्या गोष्टीचा लाभ तुम्हाला मला मिळणार नाही. म्हणून आपण म्हणतो नको जिवंत पाण्याचा झरा, तात्पुरतं मी सर्व काही करतो, परंतु मला माझे हौद प्रिय आहे, मला जिवंत पाण्याचा झरा नको. कारण की आमच्यामध्ये जे उणीव आहे ते आम्ही सोडायला तयार नाही. जिवंत पाण्याचा झरा पाहिजे, पण तो सोडायचा पण नाही. दोनों में नाव पे पैर रखने वाला डूबता है. दोन्ही आपल्याला इकडे पाय ठेवायचा, तिकडे पाय ठेवायचा. नुसतं चर्चला आलं, प्रभुवचन घेतलं, त्याची विधी पाळले, त्याच्या आज्ञा सगळं काही, तर तुम्हाला नाही. पण काही गोष्टी जर देव तुम्हाला नाही म्हटलं आत्म्याच्या द्वारे आज दाखवत आहे, तर त्या गोष्टी सोडल्यानंतरच या गोष्टीचा लाभ तुम्हाला आणि मला मिळणार. आज आपण कुठे येणार आहोत? प्रभुवचनाच्या मेजापाशी वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त टांगला गेला, बरोबर आहे. आणि येशू ख्रिस्ताचा पहिला उद्गार काय होता सांगा बरं. आता याच्यावर मी भरपूर बोललेला. हे बाप्पा, मला
क्षमा. बरोबर आहे. येशू ख्रिस्ताने हा उद्गार वधस्तंभावर जेव्हा सांगितला किंवा बोलला किंवा प्रदर्शित केला, तेव्हा त्यांनी कोणासाठी? सर्वात प्रथम त्या शत्रूंसाठीच प्रार्थना केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी करत होता तो उद्गार? शत्रूंसाठी, विरोधकांसाठी. एका बाजूला शत्रू देखील होते, त्यांनी त्याचा छळ केला. दुसऱ्या बाजूला पळून जाणारे शिष्य पण होते. असं नाही की ते शत्रूच होते, सगळे पळून जाणारे शिष्य पण होते. आणि तुम्ही आणि मी देखील होतो. प्रेज द लॉर्ड. हे बापा, यांना येशू ख्रिस्ताने जर तो उद्गार बोलला नसता, बाकीचे 7 पैकी 6च बोलले असते, परंतु हा उद्गार बोलला नसता, तर याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय झाला असता सांगा बरं? येशू ख्रिस्ताने त्यांना क्षमा केलेली, म्हणजे मग येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये द्वेष आणि घृणा अद्याप पण असत्या. आणि जर द्वेष आणि घृणा आहे, लक्षात ठेवा, द्वेष आणि घृणा आणि या अशुद्धता असेल आणि येशू ख्रिस्ताचं बलिदान वधस्तंभावर झालं असतं, तर त्याचं रक्त परमपवित्र आणि शुद्ध असतं का? झालं असतं का? आणि जर झालं नसतं, तर तुम्हाला आणि मला आज ते गुडघे टेकून पाप अधर्मांची क्षमा मिळाली. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजू येशूसाठी. जर येशू ख्रिस्ताने त्या उद्गाराच्या द्वारे इतरांना क्षमा केली, आणि आताच आपण मी संदेश देत आहे की जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा आम्हाला क्षमा मिळते. आणि आज प्रियांनो, जेव्हा आपण गुडघे टेकत असताना आज ही उणीव जर आपल्यामध्ये आहे, ज्याच्याबद्दल मी पुष्कळ संदेश दिले, की आपण इतरांना क्षमा करत नाही आणि आपण म्हणतो देवा तू मला क्षमा कर, तर क्षमेचा लाभ मिळणार नाही. आज देखील तुमच्या मनामध्ये द्वेष आहे, घृणा आहे, म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये फाटके हौद आहे, फुटके हौद आहे, आणि त्यामध्येच तुम्हाला जीवन जगायचंय. आम्हाला क्षमा नको. तर मला सांगू द्या, देव म्हणत आहे की निश्चितच तू कशी क्षमेची अपेक्षा करतो, कारण की मी जर क्षमा केलं तर माझं रक्त परम पवित्र होतं, आणि पवित्र रक्तासाठी त्याद्वारे तुला पवित्रता प्राप्त होते. पण पवित्रतेमध्ये तू गुन्हे तर सोडायला तयारच नाही, तू अंगीकार करायला तयारच नाही, तर मी तुला कसं क्षमा करू? आणि यासाठी ही बाब जाणणं अतिशय महत्वाचं आहे. अनेक जण म्हणतात जाऊ द्या काय बाळासाहेब, नंतर बघू ना, म्हातारं झाल्यानंतर प्रार्थना आराधना किंवा काय काय करू. अनेकदा अनेक गोष्टी येतात. आणि अनेक जण आता रिटायर झाल्यानंतर आता पुष्कळ पैसे जमा केलेले, फुटके हाऊसमध्ये पुष्कळ पैसे जमा करून ठेवतात, पुष्कळ गोष्टी कमवतात. आभी में टेन्शन नाही, आता काही भीती नाही. आता आपण त्याच्यानंतर त्या मालकाप्रमाणे म्हणतो खा पिया ने मजा कर, आता बहुत पैसा आपले पास, सगळे गोडाऊन भरलेले आहे. आणि त्यानंतर अचानक डॉक्टरची रिपोर्ट येते, तुला झाली शुगर. मग डॉक्टर म्हणतात हे खायचं नाही, रेड मीठ खायचं नाही, काय गोड गोडधोड खायचं. मटन चिकन पण नाही खायचं, काय पण नाही खायचं, नुसतं उकडलेलं अन्न खा, उकडलेलं भोजन खा. मग हे पैसा काय उपयोग आहे? अनेकदा आपण हे म्हणतो की नाही 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 नाही, आता मी रिटायर झालो, आता मी जाणार आहे भारतात, फिरणार आहे, युरोप ट्रिप करणार आहे, जगभर मी यात्रा करणार आहे, प्रवास करणार आहे, माझा पैसा माझ्या काम येईल, नाही तर काय. डॉक्टर म्हणतो नाही नाही नाही, आता तुझे हाडं, तुझे गुडघे, तुझे सगळे काही आता झालेले असे कमकुवत दुबळे झालेले, घरातल्या घरातच फिरतो, आता बाहेर पण फिरता येत. बाहेर पहिले फिरायचं, आता घरातल्या घरातच फिरता येते. लोक काय काम आला ते फुटका हौद, तो हौद फुटका होता, त्यामध्ये आशीर्वाद नाहीये, त्यामध्ये पैसा आहे, परंतु तो तुमच्या आणि माझ्या उपयोगाला येत नाही. आणि त्यामुळे शेजार आपले भावंड, आपले मुलं बाळ त्या पैशाकडे लक्ष लावतात. मम्मी पप्पा कवी गायचे, पैशामुळे वेळ झालेला आहे. हे फुटके हौद बांधणारे लोक न कधी स्वतः समाधानी राहू शकत, खुश राहू शकत, तर ते निश्चितच दुसऱ्यांनाही सुख समाधान देऊ शकत नाही, कारण की त्यांच्याकडे जिवंत पाण्याचा झरा नाही. देवाची इच्छाच नाहीये. पण देव म्हणतो आधी माझं राज्य आणि माझ्या धार्मिकतेसाठी झटा, मग हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज आपण मेजपाशी येत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तो तरुण व्यक्तीला काय करायला पाहिजे होतं. त्या तरुण व्यक्तीला गुडघ्यावर आल्यानंतर सार्वकालिक जीवन हवं असताना प्रभू येशूची पहिली अपेक्षा ही होती की आपण पापी आहो हे आपण नम्रतेने स्वीकार करावं. प्रेज द लॉर्ड.
अशा समय मुक्तीदाता आणि सुटका करणारा येशू आहे हे स्वीकार करणारे, तर त्या अनुरूप चालणं देखील महत्वाचं आहे. ही कबुली देणं पुरेसं नाही, तर ते मनापासून जाणून घेणं देखील महत्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे तो रदबदली करतो. आणि असं म्हणून जेव्हा आपण बाप्तिस्मा घेऊन आपण येशूच्या चरणी नीट विनम्र होतो, तेव्हा येशू तुमच्या आणि माझ्या जीवनाचा जिवंत पाण्याचा झरा होतो. जिवंत पाण्याचा काय होतो? झरा होतो, जो नियमित तुम्हाला मला पुरवठा करतो. परंतु प्रियांनो, अनेकदा अशा गोष्टी घडत नाही. आणि त्यामुळे आज आपल्याला याबद्दल गांभीर्याने विचार करायला म्हणजे आपण रेग्युलर चर्चला येणार आहोत, आपण रेग्युलर प्रार्थना करणार आहोत. आणि मला एकाने मागील दिवसामध्ये हा प्रश्न विचारला की का हो ते मंदिरामध्ये राहणारे लोक, चर्चमध्ये राहणारे लोक, मिशनरी लोक ते पैसे बिशे उधळतात, त्यांना माहित नाही का चर्चचे पैसे खातात, चर्च विकतात, जागा इस्टेट विकतात, त्यांना माहित नाही का ह्याचा परिणाम काय होतो? माहित असतं की नाही माहित असतं? सगळं माहित आहे. मंदिराचं खाणं, मंदिराला लुबाडणं, देवाशी धोकाधडी करणं हे त्यांना माहित नाही. मंदिराचे सेवक म्हणून त्यांना निवडलेलं आहे. देवा मंदिराची सेवा करण्यासाठी त्यांना जर निवडलेलं आहे, त्यांना जर ते माहित आहे, मग ते काक धजवतात. कारण की मंदिरामध्ये राहून राहून, मंदिराला येऊन येऊन, वचन ऐकून ऐकून ते इतके निब्बर होतात, निब्बर घट्ट होतात की त्यांना काहीच वाटत नाही. त्यांना असं वाटायला लागतं देवानंतर सेकंड मीच आहे. आणि त्यामुळे जे काही मी करतो ते देवाचंच काम करत आहे. प्रियांनो, हा धोका आहे. येस, मंदिराला न येण्यापेक्षा येणाऱ्यांना पण धोका आहे की तुम्ही आणि मी लीन व नम्र होणं नुसतं पुरेसं नाही, तर काही गोष्टी सोडणं देखील गरजेचं आहे. हा व्यक्ती स्वतःला धार्मिकता संबत होता आणि तो सर्व करतही होता, परंतु गुडघ्यावर आल्यानंतर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची उणीव दाखवली, तर असं दिसून आलं की तो पैशाच्या मागे होता. हो प्रियांनो, आज आपण मंदिरामध्ये येत असताना त्या लोकांच्या पैशाच्या मागे आहे आणि त्यांना वाटतं की आपण आपल्या काही पिढ्या बसून खातील एवढं आता मिशनच्या इस्टेटवरून कमवून घेतलेले. तर विश्वास करा, अनेक पिढ्यांवर शाप आणि क्रोध येणार आहे. ही गोष्ट देखील विसरता कामा, आम्हाला बधीर होता कामा नये, आम्ही गुंगता कामा नये. आपण चर्च एल्डर आहोत, आम्ही चर्च पाळक आहोत, आम्ही चर्च बिशप आहोत, आम्ही चर्च ट्रस्टी आहोत आणि आपलं नाव आहे, आपलं सर्व नाव लौकिक आहे. परंतु प्रियांनो, जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे बघतो तर आमच्या जीवनामध्ये भ्रष्टता आहे, आमच्या जीवनामध्ये अनैतिकता आहे. वडील म्हणून आज देखील आम्ही आपलं घरच सांभाळू शकत नाही आणि आपण म्हणतो आम्हाला देवाचं मंदिर सांभाळायच्या अशा गोष्टी आहे. आणि सर्व अनिष्ट आणि सर्व अशुद्धता असताना आपण जेव्हा चर्चमध्ये चांगलं काम करतो, लोक म्हणतात वा किती चांगलं काम करतो. परंतु जेव्हा देव आमच्याकडे बघतो तो म्हणतो तुझ्यामध्ये एक उणीव आहे, तू सगळं काही चांगलं करत आहे. प्रेज द लॉर्ड. तू मंदिरासाठी, लोकांसाठी, समाजासाठी सर्व काही चांगलं करत आहे, परंतु आज तू गुडघ्यावर असताना तुझली एक उणीव आहे. तू ह्या गोष्टी जर सोडणार नाही तर त्या जिवंत पाण्याच्या झऱ्याला तू मुकणार आहे, कारण की तो सार्वकालिक आहे. प्रेज द लॉर्ड. तू सार्वकालिक झऱ्याच्या मागे नाही, तर तू फुटक्या हौदाच्या मागे लागलेला आहे, जिथे मान, सन्मान, प्रतिष्ठा सगळं काही तुला पाहिजे. परंतु तू असं दाखवतो जसं जीवनी पाण्याचा झरा मला मिळालेला. हो प्रियांनो, ही आहे ढोंगीपणाची उपासना, ही आहे चुकीची उपासना. हे आपण स्वतःला समजून घेतो की मी देवाची ऍक्टिव्हिटीज केली, मी देवाची सेवा केली, म्हणजे मी देवाचा निश्चित त्या स्वर्गीय राज्याचा अधिकारी झालो. परत एक बार जेव्हा आपण मेजापाशी येतो, परत एक बार त्याचा आत्मा तुमचे अधर्म आणि पाप दाखवतो, तेव्हा ती कबूल करा. प्रेज द लॉर्ड. निघून जाऊ नका. काही लोक इथे येतील, गुडघे टेकतील, आत्मा त्यांना दाखवल की तू हे पाप, हे गुन्हे केलेले आहे किंवा करत आहे, परंतु ते अंतकरण कठीण करतात. ते अंतकरण कठीण करतात. त्यांना माहित आहे की मी हे चुकतो, त्याला माहित आहे की मी हे करतो, परंतु त्यांना हे वाटतं की देव कृपाळू आणि दयाळू तुम्हाला क्षमा करून देईल. मी जरी काही सोडलं नाही तरी चालेल, मी काही गोष्टी केल्या नाही तरी चालेल, मी नुसता गुडघा टेकेन, हातात रोवण्याच्या द्रव्य घेईल आणि घेतल्याबरोबर मला सर्व धर्म आणि पापापासून सुटका मिळेल. हो प्रियांनो, आज आपण त्याच्या मेजापाशी येत असताना या गोष्टीचा विचार करा की तुम्ही जिवंत सार्वकालिक पाण्याच्या झऱ्यासाठी जात आहे आणि तुमच्यामध्ये आज देखील फुटक्या हौदाचीच हौस आहे. तर तुम्हाला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की जे हौसामध्ये, त्या फुटक्या घरामध्ये, त्या फुटक्या छताच्या खाली तुम्ही ते फार दिवस टिकणार नाही. लोकरच वादळ येईल, तुफान येईल आणि तुम्ही कोसळलेल्या घरामध्ये दबलेले असणार.
आणि हे जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे, तर प्रियांनो, आज तुम्ही कोणी असावं, प्रत्येकाने देवाचे पाप आणि धर्माची कबुली देणं आणि त्याच्या मागे येऊन त्याची क्षमा मागणं अतिशय गरजेचं आहे. हो प्रियांनो, शेवटले 3 मुद्दे आणि मी संपवतो. चर्चला येणाऱ्या प्रत्येकाला संधीवर संधी मिळते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण जर मंदिराला येतो, देवाचं वचन ऐकतो, मनापासून ऐकतो, तर मला सांगू द्या, देव तुम्हाला म्हणतो, नाही चल, तू त्या प्रभावाच्या जवळ आहे, तू त्या प्रवाहाच्या जवळ आहे, मी तुझ्याशी बोलत आहे. आत्मा कार्य करतो ना, आपण बदलतो. परंतु आपण फुटक्या हौदाच्या स्वरूपात घरात बसतो तर आपल्यामध्ये काही बदल होणार नाही. घरातले कामं करता करता पाळक साहेब मी तो व्हिडिओ बघते, फार आशीर्वाद मिळतात. मी घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता अनेक गोष्टी करते आणि मग झोपता झोपता मी मोबाईल बघते आणि खूप चांगली झोप लागते. या सगळ्या झोपाही लागतील, कामही चांगले होतील. परंतु मला सांगू द्या, मंदिरामध्ये देव तुमची आणि माझी वाट बघतो, त्या देवाचं काय, याचं उत्तर द्या. प्रेज द लॉर्ड. या मंदिरामध्ये देव नुसतं पाळकांना भेटायला येतो का हो? नुसते एल्डर्सला भेटायला येतो का? की नुसतं जे काय आपले कर्मचारी आहे किंवा केअरटेकर आहे त्यांना भेटायला येतो का? नाही. तो प्रत्येक घराची विश्वासणाऱ्याची जो या परिसरामध्ये ज्यांची नाव या यादीमध्ये जे सदस्य म्हणून चर्चचे मेंबर्स आहे त्यांची आणि देवाची योजनेनुसार या मंदिराशी जे निगडीत आहे, ज्यांचे आशीर्वाद मंदिरात ठेवले, त्या प्रत्येकाची वाट बघतो. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजू येशूसाठी. तुम्ही जरी देवासाठी आग्रही नसली, पण देव आग्रही आहे. कारण की जिवंत पाण्याचा झरा आज या ख्रिस्ती मंडळीमधून त्या प्रत्येकासाठी वाहत आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु मंदिराला येणं हे अतिशय गरजेचं. दुसरी गोष्ट ही आहे की देवाचं वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे येणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात कार्य करत असतं, त्याला खुणवत असतं, त्याला दाखवत असतं. आज त्या व्यक्तीने जेव्हा धावत रस्त्यावर येऊन गुडघे टेकले, तेव्हा तो कोणाच्या मार्गावर होता? येशूच्या मार्गामध्ये होता. त्यामुळे त्याला सत्य कळालं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण डॉक्टरच्याकडे गेलो आणि आपण एक्सरे काढला किंवा MRI काढली किंवा इतर ज्या काही आपण चेकअप केलं, तर ते आम्हाला आजार कळल. आपण दवाखान्याच्या दारालाच जात नाही, घर बसलेच मोबाईलवर बघतो, युट्यूबवर काय काय असं असं होतं का, मग कोणता आजार आहे, असं असं होतं का, मग काय गोळी खायला पाहिजे, हेच आपण करत घरी बसलो तर तो आजार आपल्याला निश्चित कळणार नाही. रिपोर्ट्समुळे आम्हाला काही, आम्ही काय राहणार, निश्चितच गोंधळलेल्या परिस्थितीचं असून आणि आपला इलाज व्यवस्थित होणार नाही. आज प्रियांनो, या मंदिरामधून देव आणि त्याचा आत्मा तुमचं आणि माझ्या हृदयाचं स्कॅनिंग करत असताना, तुमचे आणि माझे अपराध तो दाखवत असताना, ही योग्य जागा आहे की जिथे अपराध पापांची क्षमा मागा आणि गुडघ्यावरून निश्चितच पाप क्षमेचा लाभ घ्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो समय हा आलेला आहे. तो समय इथे उभा आहे. इथे प्रभू भोजनाच्या मेजावर नुसत्या भाकर आणि द्राक्षरस तुमची वाट बघत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त देखील तुमची वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. पाळक साहेब याच्या वाटप करत नाही, तर निश्चितच प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हातावरती भाकर आणि ते रक्त देत आहे, जे वधस्तंभावर त्यांनी सांडलेले त्याचं प्रतीक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तर जो ते देत आहे, तर त्याचा स्वीकार करत असताना नुसतं घेणं पुरेसं नाही, तर येशू ख्रिस्ताच्या समोर काहीतरी त्याग करणं देखील गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. किती दिवस आम्ही फुटके हाऊत मध्ये जीवन जगणार. हो प्रियांनो, आशीर्वाद येतात आणि जातात, आशीर्वाद येतात जातात, परंतु आपण इथून जो आशीर्वाद मिळालेला आहे तो आशीर्वाद सार्वकालिक आहे. प्रेज द लॉर्ड. जगातला पैसा, जगातलं धन आणि जगातली संपत्ती, जगाचं ज्ञान आणि जगातले सर्व प्रकारचे नावलौकिक पद, हे सर्व कसर लागणार आहे, याला जंग लागणार आहे. ते जगात आहे, जगातच राहून जाणार आहे. काल संदेशामध्ये मी सांगितलेलं आहे आणि आपल्याला मी अनेकदा सांगितलंय की सियोन मध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करणार, तेव्हा तुम्हाला एक खडा देणार आहे आणि त्या खड्यावर तुमचं नवीन नाव लिहिलेलं असणार आहे. प्रेज द लॉर्ड. नवीन नाव लिहिलेलं असणार आहे. ज्या प्रकारे योसेफ ज्या नवीन मिसर देशामध्ये गेलेला आहे, तो राजा झाल्यानंतर किंवा अधिपती झाल्यानंतर त्याला एक नवीन नाव देण्यात आलं, सापनात पनाह. ही बात लक्षात ठेवा. तुम्हाला आणि मला या जगातले नाव देखील सोडायचं आहे, तर मग बाकीच्या गोष्टीचं काय? आणि त्या सर्व गोष्टी जर फुटके हौदाच्या स्वरूपात या जगातच राहणार आहे, तर सार्वकालिक जागा इथे जर आपण स्वीकार केला तर तिथे लाभ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या घरून आपण जर पाण्याची बाटली आणि तर चर्चमध्ये त्याचा लाभ मिळणार आहे. पाण्यात तहान लागली की परत घरी पळणार आहे का आपण? नाही.
कारण की आपल्याला जेव म्हणतो तो झऱ्यातलं पाणी, जिवंत पाणी, हा एक मार्ग मी तुला दाखवलेला आहे. त्याचा स्वीकार करण्यासाठी आताच तू पापाची कबुली कर. अपराध आणि पाप दिसत असताना त्याची क्षमा माग. बघ, येशू तुम्हाला त्या सर्व गोष्टी देण्यासाठी तयार आहे. यहूदा इस्करियोत तो आला, त्या झऱ्याच्या जवळ आला, त्या मार्गाच्या जवळ आला, निश्चितच त्या सत्याच्या जवळ आला, त्या तारणाऱ्याच्या जवळ आला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आला. परंतु कशासाठी तो मागे पडला? काय होतं त्याच्या जीवनामध्ये अडखळण? रोकडा पैसा. त्याने आपल्या गुरुला किती रुपयात विकलं? 30 रुपयात त्याने विकलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्पष्ट म्हणतो की हा जन्माला नसता तर का? कारण की माझ्या जवळ येऊन देखील हा कुठे जाणार आहे? सार्वकालिक अग्नीत जाणार आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्याकडे, आपल्याकडे येत असताना काही कदाचित हेच म्हणत असेल की मंदिराला येतो, चर्चला येतो, प्रभू भोजन घेतो, परंतु हा निश्चितच जन्माला नसता तर बरा झाला, कारण की हा फसवणार आहे. इथे सुरुवातीला हेच सांगितलंय की परमेश्वराला त्या फुटक्या हौदाकडे जाणाऱ्या लोकांना बघत असताना अतिशय कष्ट झालेलं आहे, अतिशय दुःखी झालेलं आहे. आणि तो म्हणतो तुमचा नाश हा होणारच आहे, तुमचा नाश होणार आहे, कारण की तुम्ही कठीण हृदयाचे लोक आहात. आज प्रियांनो, ते कठीण हृदय मोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण जाऊया, पापधर्मांची क्षमा मागूया, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन चालूया. आज येशू म्हणते की तुझ्यामध्ये एक उणीव आहे, तर ती उणीव जाणून घेऊया, त्यापासून दूर होऊया, प्रभू वचनाच्या मेजापाशी येऊया. येशू ख्रिस्त सर्व धर्म आणि पापापासून तुम्हाला क्षमा करायला तयार आहे. आणि त्याद्वारे नुसतं जीवनच नव्हे तर युगानुगाचं जीवन देत आहे. प्रेज द लॉर्ड. घरचे फुटके हात तुम्हाला कदाचित जीवन देतील, कदाचित आयुष्य वाढेल, कदाचित आयुष्यामध्ये थोडीफार शांती व आनंद मिळेल, परंतु ते सार्वकालिक नाही. परंतु इथे जे जीवन जो प्रभू येशू मध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे ते युगानुगाचं आयुष्य. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवादच देतो, तुझी स्तुतीच करतो, कारण की आज परत एक वार प्रभू येशू मध्ये ते जीवन आणि ते युगानुगाचं जीवन जे ख्रिस्तामध्ये आमच्यासाठी ठेवलेलं आहे ते आम्ही परत एक नव्याने जाणून घेतलेलं आहे. आज मेजापाशी येत असताना, येशू आम्ही गुडघे टेकत असताना, प्रभू येशूच्या नावामध्ये जे तू पवित्र परमेश्वर फुटके हौद आणि त्याचप्रमाणे जिवंत पाण्याच्या झराच्या द्वारे, यिर्मयाच्या संदेशाच्या द्वारे इस्रायलासाठी, यहूदासाठी तू दाखवून दिलेले त्याच दृष्टांताकडे तू आज आहे. तू म्हणतो मी कष्टी आहे, कारण मी दुःखी आहे, कारण की या लोकांनी माझा मार्ग सोडलेला आहे व जगातल्या सर्व गोष्टी धरलेल्या आहेत. आज प्रभू, आज आम्ही त्या श्रीमंताप्रमाणे जरी गुडघे टेकत आहो, आम्ही गुडघ्यावर येत आहो आणि येशू आमच्याकडे बघत आहे, तो आमच्यावर प्रीती देखील करतो, कारण की त्याला माहित आहे की हा माझा आहे, ही माझी आहे, याच्यासाठी मी आपलं रक्त सांडलेलं आहे, यासाठी मी वधस्तंभावर प्राण दिलेले. परंतु तो हे देखील म्हणतो की आता देखील तुझ्यामध्ये उणीव आहे, चल ते सोड आणि माझ्या मागे. परंतु पित्या, आम्ही आपल्या मार्गाकडे न जाता, त्या फुटक्या हौदाकडे न जाता सार्वकालिक जीवनाच्या मार्गाकडे जावं, हीच तुझी अपेक्षा आहे. कारण की येशू आज परत एक वार तू म्हणतोय मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. हो, जो माझ्याकडे येतो मी त्याला कदापि घालवून देणार नाही. हो येशू, धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण की आज आम्ही आपल्या मनाचं आत्मपरीक्षण करत असताना आम्ही खऱ्या मार्गाकडे चालू. आणि पित्या, तुझ्या वचनाच्या द्वारे आणि विशेष करून या विधीच्या द्वारे जे अभिवचन आम्हाला प्राप्त झालं, जे संरक्षण आम्हाला प्राप्त झालं, जो मार्ग आम्हाला दिसला आहे त्यामध्ये चालू. प्रभू येशूच्या नावात आमीन, आमीन, आमीन.